आज आपण भेटणार आहोत निजामपूर येथील हौशी आणि प्रत्येक कार्यक्रमात हौशीने सहभाग घेणाऱ्या श्रीमती सविता नटवरलाल जोशी यांना त्यांच्या भविष्यामध्ये पूर्वीच्या काळी त्यांच्याकडनं आपण काहीतरी नवीन नवीन कल्पना होत्या त्या जाणून घेऊयात. काकी सांगा काही. जय श्री कृष्ण. मी निजामपूरला आले ती गोरेगाव माझं माहेर. माझ्या वडिलांकडे मला सगळं शैक्षणिकदृष्ट्या जे शिकायचं असेल त्याला परवानगी. आम्हाला तिथे काही घरकाम करायला लावलं नाही कधीच. अनेक सायकल म्हणा, पुस्तकं, सुट्टीच्या दिवशी सायकल शिका, पुस्तके वाचा, भरतकाम करा, ही कामं आमचे वडील म्हणायचे. मे महिन्यात सगळं हे शिकायचं, करायचं, काय करायचं ते करा. एरवी मात्र अभ्यास आहे की अभ्यास. आणि दुकानात जरी गेलो, वडिलांची दुकान, तरी आपला नोकर काय देतो, कसं देतो, वजनं बरोबर देतो का, एवढंच लक्ष ठेवा. आणि कुणाला उलट बोलू नका, नम्रता अंगी असू द्या. असे संस्कार आध्यात्मिक वडील असल्यामुळे आम्हाला ते संस्कार माहेरी भेटले. मी जेव्हा निजामपूरला आले तेव्हा निजामपूरला म्हणजे त्या काळात महिला ह्या चूल आणि मूलच सांभाळायच्या, शिकल्या असल्या तरी. त्या काही नोकरी करत नव्हत्या. तसंच मी माझ्या सासरी जेवण करायचे, सगळं घरातलं बघायचे, पण मला जेवण करता तेवढं येत नव्हतं. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला जेवण शिकवलं. आणि सासरे धोरणी होते. ते म्हणायचे, तिला काही माहेरी संसाराचं ज्ञान तेवढं भेटलेलं नाही, तू ओरडू नको, तिच्याकडनं करून घे. आणि मला म्हणायचे, 5 नोकर आहेत, कुठलाही नोकर आला नाही तर तुझा अडता कामा नाही, तू त्यांच्यावर लक्ष ठेव कसं करतात, आणि तसं तो नसेल त्या दिवशी ते काम तू करायचं, म्हणजे पुढील तुझ्या भविष्यकाळात तुझं कधी अडणार नाही. ते धोरणे असल्यामुळे मी त्यांचे तो गुणधर्म त्यांचा मी माझ्या अंगीकारला. माझे सासरे 70 साली गेल्यावर 71ला वारले. तेव्हा मी घरात काम करत होते, पण असते एक एक नोकर आमचे जायला लागले. कारण तेव्हा वेठबिगार कायदा आला होता. वेठबिगार कायद्यामुळे नोकर कमी आणि शिक्षणाचं क्षेत्र वाढलं होतं, म्हणून लोक पण शिकण्याकडे वळत होते. म्हणून मी ते सर्व कामं, पाणी भरणे, शेणगोटा करणे, भांडी घासणे, याच्यात माझं कधीही अडलं नाही. ते मी आपली काम करायचे. पण पुढे सासरे वारल्यानंतर कैलासवाशी, शांताभाबी, पुष्पाभाबी यांनी मला महिला मंडळाकडे ओढलं. मग दुकानात काम करायचे, महिला मंडळात जायचे. मग सगळ्या महिलांशी ओळखी झाल्या. पाण्याचं दुर्भिक्ष्य ओळखलं. मग मी सगळ्या महिलांना म्हणायचे, आपण पाण्यासाठी खटपट करू. मग आमचे मोहन डॉक्टर म्हणायचे, भाभी नुसतं खटपट करून होणार नाही, त्याला तुम्हाला सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना पत्र पाठवली पाहिजेत. मग त्यांना मी पत्र पाठवायची. असं करतानाच माझी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक बिनविरोधी झाली. तिथे 7 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. ते करता करता विशेष दंडाधिकारी करण्याची संधी मिळाली. ती पण मी 7 वर्ष केली. मग पुढे नळाचं काम करता करता मला पंचायतीची पण मिळाली परवानगी. मग पंचायती ह्याचं पण केलं, बँकेचं. आणि मला सगळ्या माझ्या मैत्रिणी, कुंदा, सुरेखा, विजू, अशा गावातल्या सगळ्या मैत्रिणी, आणि जवळजवळ निम्म्या मैत्रिणी ह्या आमच्या गावात गोरेगावच्याच होत्या. त्याच्यामुळे एकमेकीला सगळ्या सांभाळून घ्यायच्या. पाण्याच्या स्कीमला आम्ही मोर्चा काढला, तरी आम्हाला पुरुषांनी कधी अडवलं नाही. घरात माझे सासू, दीर, सासरे यांनी पण मला कधी अडवलं नाही. म्हणून मी सामाजिक कार्य चांगलं करू शकले. तसंच शाळेत 8 किलोमीटरवरून मुलं शाळेत यायची. मग महिलांना सांगितलं, या मुलांसाठी आपण भाजी करून देऊया. सगळ्या महिलांनी सपोर्ट केला आणि आम्ही शाळेत भाजी पुरवली. 1 वर्षभर तो कार्यक्रम आम्ही केला. महिलांनी मदत आणि शाळेचे भाजीचं साहित्य मिळायचं ते आम्ही. नवीन पिढींना तुम्ही काय संदेश द्याल? नवीन पिढीला सांगेन, माणसाने आपल्या अंगात सहनशीलता ठेवली पाहिजे. आणि आपलं आता छोटं कुटुंब आहे,
तर आपल्या सासर माहेरच्या सगळ्या कुटुंबात मिळून मिसळून वागलात तर उद्या आपली मुलं त्यांना ती भावंडं वाटतील आणि सलोख्याने राहतील. आणि नम्रता आणि सहनशीलता हे केल्यामुळे आपण सगळ्यात एकत्र राहू आणि दुस्वास आपोआप सहनशीलतेमुळे निघून जाईल. कुणाचा दुस्वास करू नका. सगळ्यांनी मिळून मिसळून राहा, तरच आपला समाज पुढे एक रूपाने एक कटी राहील. 10 की लकडी एक का बोजा. धन्यवाद या तत्वाचा काकी. चांगला उपयोग होतो.